माझं नाव हनुमंत भागवत मेलगे, राहणार हिंगणी निपाणी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. मी मलकापूरला येतो. या गोष्टीला 2 वर्ष पूर्ण झाली आणि 3रं वर्ष चालू झालेलं आहे. पण मला तिथल्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव आलेला आहे. पारायणाचा आला आहे, पेंडॉलचा आला आहे, प्रसादाचा आला आहे, ओम नमाच्या आपल्या जे स्मरण सांगितलं ओम नमचं स्मरण करायला त्याचा आलेला आहे. त्याचं असं झालं की पहिल्या वेळेस मी खूप आजारी होतो मागच्या 4 वर्ष 5 वर्षापूर्वी. पण ते मला डॉक्टरांनी सांगितलं. मी डॉक्टर सोलापूरचे डॉक्टर खैरनार त्यांना दाखवलं, नीट झालं नाही. डॉक्टर राऊतनं दाखवलं, पायाचं माझं कमी झालं नाही. डॉक्टर जोशींना दाखवलं, त्यावेळेस कमी झालं. पण डॉक्टर जोशींनी सांगितलं की तुम्ही कायमस्वरूपी व्यायाम करा. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला व्यायाम करायला लागेल, तर ते कमी होईल. पण मी ज्यावेळेस मलकापूरला आलो त्यावेळेस एका महिन्यानंतर मी पूर्ण व्यायाम बंद केला आणि आता माझा पाय 2 वर्ष झाली कसलंच पाणी होत नाही, सुजत नाही, काय नाही काय नाही, ते पूर्ण झालं आहे. हा ओम नामाच्या जपाचा परिणाम आहे. परत दुसरा अनुभव असा की मी पारायण करत होतो. माझे पैसे एक जणांकडून येणं होतं, तर ते पैसे माझे पारायण केल्यामुळं एकाच महिन्यामध्ये मला 50 आखारी मिळाली त्याच्याकडले. हे पारायणाचा अनुभव झाला. तिसरा पेंडॉलचा अनुभव असा की आपण जे महाराजांनी सांगितलं पेंडॉल गाडीमध्ये बांधा, त्या पेंडॉलचा अनुभव असा आहे की मोहोळमध्ये आमचे एक सिस्टर आहेत नरगिडे म्हणून, संगीता नरगिडे. तर त्या खूप आजारी होत्या. त्यांना काय कळत नव्हतं, कोण जवळ आलं आहे, काय व्हायलं आहे, काहीच कळत नव्हतं. मग मी गेलो, त्यांना पाहिलं. माझ्या खिशामध्ये एक पेंडॉल होतं, ते त्यांच्या गाड्यामध्ये बांधलं आणि 15 ते 20 मी थांबल्यानंतर 15-20 मिनिटांनी महाराजांना विनंती केली की सद्गुरूंना, सुभाष बाप्पांना, एकनाथ महाराजांना की बाबा त्यांचं दुखणं थांबवा, त्यांना खूप त्रास व्हायला आहे. असं मग त्यांना पाणी बाटलीत थोडं पाणी पण पाजलं आणि पेंडॉल पण बांधलं गाड्यात. ते 15 ते 20 मिनिटात ते हसायला लागलेत. हा पेंडॉलचा अनुभव आहे. असे माझे अनुभव आहेत, ते 3 अनुभव.